तुम्हाला मदत नाही केली तर मला जगण्याचा काय अधिकार आहे? हा, चला बसा, वेळ व्हायला तुम्हाला. बसा बसा, लवकर बसा. काय झालं? कसला विचार करायलाय? परीक्षेचा येळ निघून चाललाय. बसा लवकर आणि ऐका, मागं थोडं सामान आहे, सरकून बसा. हा, अगं काय, ऐक ना, आपण हे काय करायला निघालोय? काय झालं? अगं शुभू दादा किती चांगला माणूस आहे. त्याने आपल्याला शिक्षणासाठी मदत केली होती आणि त्या शुभू दादाला पैशांसाठी फसवणं हे महापाप आहे ग. मलाही असंच वाटतंय ग. शुभूदादाला आपण खोट्या केसमध्ये फसवतोय. देव आपल्याला कधीच माफ करणार नाही आणि आपल्याला नरकात बी जागा मिळणार नाही. पैसे गेले तरी चालेल, पण आपण शुभूदादासोबत असं नको करायला. पोरींनो, बसला काय? अरे तुम्ही बसाय नाही? काय झालं? तुम्हाला वेळ होत नाही परीक्षेला? काय झालं? तुम्ही शांत का? काही प्रॉब्लेम झाला नाही ना? पण नक्की काय झालंय? तुम्हाला मला काय सांगायचं आहे काय? ए, मी ना माझं काम करतो इथे, कळलं काय? काम करताय? तूच केलं असणारेस काहीतरी, अतिशहाण आहेस ना तू, सगळं येतं तुला. हे बघा, तुम्हाला गप गुमान विचारलं इथं काय? सुडे, तू इथं काय करायलास? आणि अशा टेम्पो मध्ये वाकून काय बघायला लागल्यास? तुम्ही दोघं असं अचानक टेम्पो तुटून का पडलाय? काय शोधा लागलाय तुम्ही? दोन पोरी कुठं गेल्या? मी स्वतः दोन पोरी? दादा आम्हाला माफ कर, आमच्याकडनं खूप मोठी चूक होणार होती. चूक? काय झालं नक्की? अरे दादा, काही पैशांसाठी ना तुला आम्ही खोट्या केसमध्ये फसवणार होतो, पण आता आमचा विचार बदललाय. आम्ही आता नाही फसवणार तुला. फसवायचं नाही? नक्की काय प्रकार आहे? शांतपणे मला सांगा. दादा, एका व्यक्तीने आम्हाला तुझ्या गाडीमध्ये बसून स्वतःचे हात बांधून घेण्याचं नाटक करायला सांगितलं होतं, ज्यामुळे तुला आम्हाला किडनॅप करण्याच्या केसमध्ये अटक करण्यात येईल. त्यासाठी आम्हाला खूप पैसे दिले होते. दादा, आम्हाला माफ कर. खरंच दादा, आम्हाला माफ कर. सॉरी. नाही, काय माफी मागायची गरज नाहीये, पण फसवायचा प्रकार, पैसे, हे सगळं काय नक्की? म्हणजे त्या दोन पोरी माझ्या टेम्पो मध्ये पाठवून मला फसवायचा तुझा प्लॅन होता तर?